विधानसभा निवडणूक 2024चा बिगुल वाजला असून सर्वच राजकीय पक्षातील निवडणूक लढविण्यास इच्छुक असणारे तथाकथित नेते व कार्यकर्ते आपल्या पक्षश्रेष्ठीकडे यथाशक्ती उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत। याला काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान आमदार अमित झनक मात्र अपवाद आहेत। आमदार अमित झनक यांची उमेदवारी निश्चित मानली जाते। त्यांना तसा कुणी प्रतिस्पर्धीही नाही आणि त्यांची उमेदवारी कापावी असं ठोस कोणतं कारणच नाही। त्यांनी मोदी लाटेत ही निवडून येऊन स्वतःला सिद्ध केलंय। माजी मंत्री स्वर्गीय सुभाषराव झनक यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर रिसोड मतदारसंघातील मतदारांनी सतत 2 वेळा अमित झनक यांच्यावर विश्वास टाकलाय। झनक यांनी कोणती विकासाची कामं केली किंवा नाही केली याचा हिशोब जनता मागणार नसली तरी विरोधी पक्षातील मात्र नक्कीच मतदारसंघाच्या विकासाचा आढावा जनतेसमोर मांडतील आणि झनक यांच्या अडचणीत आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील आणि तो विरोधक म्हणून करायलाही पाहिजे। विरोधकांना मागील अनेक वर्षांनंतर काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रिसोड विधानसभा मतदारसंघावर विजय मिळवण्याची संधी चालून आली आहे, परंतु संधीचा उपयोग योग्य घेण्यासाठी विरोधकांचा आपसी ताळमेळ मजबूत असला पाहिजे तरच ते शक्य होईल। परंतु मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये उमेदवारी मिळण्यावरून चांगलीच रस्सीखेच होईल असं चित्र आहे। महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांनीही या मतदारसंघ आपल्याकडे असावा अशी मागणी केली आहे, तर विजयाची शाश्वती पाहता भारतीय जनता पार्टीच ही जागा लढवेल हे निश्चित आहे। भाजपाकडून तिकीट मिळावे यासाठी माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी माजी मंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला। केवळ प्रवेशच केला नाही तर त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट नकुल देशमुख यांना सामोरे करून विधानसभा क्षेत्रात वातावरण निर्मिती सुद्धा केली आहे। माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या हक्काचा कार्यकर्ता विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात आहे, परंतु मूळचा भाजपचा कार्यकर्ता आजही देशमुख यांच्यापासून समांतर अंतर ठेवून दुरावा ठेवत आहे। कदाचित पक्षश्रेष्ठीच्या आदेशाची वाट पाहत असावा। या मूळच्या भाजपा कार्यकर्त्याला माजी आमदार विजयराव जाधव यांच्याशी आपुलकी जास्त वाटते, त्यामुळे एका गटाच्या किंवा हितचिंतकाच्या आग्रहास्तव माजी आमदार विजयराव जाधव मतदाराशी असलेली नाळ अधिक घट्ट करत आहेत। अर्थात ते संघाशी व पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे पक्षश्रेष्ठींचा आदेश त्यांना सर्वतोपरी असेल, परंतु विजयराव विजयश्री खेचून आणण्याचा दमखम ठेवतात हे तेवढंच खरं आहे। भाजपाला जर जुन्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवावासा वाटला तर विजयराव जाधव मात्र त्यांची उमेदवारी टाळणं शक्य नाही आणि असं झालं तर भाजपामध्ये जाऊनही अनंतराव देशमुख यांना पुन्हा काँग्रेसमध्ये असतानाचाच पाठ गिरवावा लागण्याची वेळ येणार आहे। काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणारा रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे राहतो की भाजपाला अनंत कालावधीनंतर मिळालेली संधी विजयश्री खेचून आणण्यात यशस्वी होते हे सांगणं कठीण आहे। सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपाला परिस्थिती प्रतिकूल असली तरी ती अनुकूल करण्यासाठी भरपूर वेळ आहे।